बीएमसी कर्मचाऱ्यांवर एसआयआर आणि जनगणनेचे दुहेरी ओझे, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष. मुंबई महानगरपालिकेच्या अनेक विभागांवर सध्या कामाचा प्रचंड ताण निर्माण झाल्याचं चित्र समोर येत आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह डिव्हिजन म्हणजेच एसआयआर सर्व्हे आणि आगामी जनगणना प्रक्रियेचे अतिरिक्त काम बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर टाकण्यात आल्यानं अनेक विभागातील कामकाज विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. आरोग्य विभाग, कर संकलन विभाग तसंच इतर अनेक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सकाळी पालिकेच्या कार्यालयात हजेरी लावतात. त्यानंतर दिवसभर फील्डवर जाऊन एसआयआर सर्व्हे आणि इतर कामं करतात आणि पुन्हा रात्री उशिरापर्यंत कार्यालयात येऊन रिपोर्ट सादर करण्याचं काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व धावपळीमध्ये सामान्य नागरिकांच्या तक्रारी, आरटीआय अर्ज आणि इतर महत्त्वाच्या फाईल्सकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता होतोय. कित्येक तक्रारी डिस्पॅच होऊनही संबंधित अधिकाऱ्यांच्या टेबलपर्यंत पोहोचल्या नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना एक पालिका कर्मचाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर गंभीर माहिती दिली. एसआयआर प्रक्रियेदरम्यान एखाद्या नागरिकाचं नाव चुकून मतदार यादीतून डिलीट झालं तर संबंधित कर्मचाऱ्यावर कोर्टात जाण्याची वेळ येऊ शकते अशी भीती अनेक कर्मचाऱ्यांमध्ये असल्यानं त्यांनी सांगितलं. एकीकडे कर्मचारी तुटवडा, दुसरीकडे वाढते प्रशासकीय ओझे आणि यामध्ये नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत असल्याचा आरोप आता अधिक तीव्र होतोय. राज्य सरकार आणि प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे आता लक्ष देणार का? पालिका कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का? आणि नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींना न्याय मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहा जागृत, रहा जागृत. जागृत महाराष्ट्र न्यूज.